महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल या वैयक्तिक प्रकारात रविवारी ब्रॉन्झ पदक पटकावल्यानंतर मनू हिनं मंगळवारी सरबजोत सिंगच्या साथीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात आणखी एक ब्रॉन्झ पदकावर मोहर उमटवली आहे। भारताचे पॅरिस ऑलिम्पिक मधील हे दुसरं पदक ठरलंय। मनू भाकर सरबजोत सिंग या भारतीय जोडीने ब्रॉन्झ पदकासाठीच्या लढतीत ली वोनोहो व ओह येह चीन या कोरियन नेमबाजांवर 16-10 असा विजय साकारलाय। भारतीय नेमबाजांनी 8 सेटमध्ये यश मिळवलं तर कोरियन नेमबाजांना 5 सेटमध्येच विजय मिळवता आलाय। भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा T20 सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला, त्यामुळे भारताने श्रीलंकेविरुद्धची T20 मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली। या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 137 धावा करता आल्या। त्यानंतर श्रीलंकेनेही 20 षटकात 8 बाद 137 धावा केल्या, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला 2 बाद 2 धावाच करता आल्या। त्यानंतर भारताकडून सूर्यकुमारने सुपर ओव्हरमध्ये चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिलाय। मंगळवारी बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला दुहेरी संघात खेळणाऱ्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांना पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला। अश्विनी आणि तनिषाला क गटातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सेटियाना मापासा आणि अँजेला यू यांच्याकडून 15-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला। पॅरिस ऑलिम्पिक मधील प्रवास संपल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा हिनं निवृत्ती जाहीर केली आहे आणि हे तिचे शेवटचे ऑलिम्पिक असल्याचं तिनं सांगितलंय। भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी यजमान श्रीलंकेने आज 16 सदस्यीय संघ जाहीर केलेत। 24 वर्षीय निशान मधुष्का याला पदार्पणाची संधी दिली गेली आहे, तर चरित असलंका वन डे संघाचे नेतृत्व करणारे। वन डे मालिका कोलंबोमध्ये 2 ऑगस्ट पासून सुरू होत असून तिन्ही सामने आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील। 4 आणि 7 ऑगस्टला दुसरी व तिसरी वन डे होणार आहे। भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मंगळवारी आयर्लंडवर दणदणीत विजय मिळवलाय। कर्णधार हरमनप्रीत सिंगने 2 गोल करून या विजयात पुन्हा सिंहाचा वाटा उचलला। या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये हरमनप्रीत अव्वल स्थानी पोहोचलाय। ब गटातील 3 सामन्यातील भारताचा हा दुसरा विजय ठरला आणि ते 7 गुणांसह बेल्जियम व ऑस्ट्रेलिया यांच्या पुढे निघून गेलेत, पण या दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने खेळले गेलेत। ऑलिम्पिकमध्ये ई स्पोर्ट्स खेळण्याचा ऐतिहासिक निर्णय 24 जुलै 2024 रोजी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने एकमताने घेतला। 2025 मध्ये सौदी अरेबिया येथे या ई स्पोर्ट्स स्पर्धेचं अनावरण केलं जाणार आहे। इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने 2018 पासूनच ई स्पोर्ट्स बाबतीत आपली आवड दर्शवलेली होती। खेळाडू आणि क्रीडा प्रेमी यांना सामन्यांमध्ये अद्भुत अनुभव देणे, क्रीडा विश्वाला तंत्रज्ञानाद्वारे अधिक प्रसिद्ध करणे तसेच आधुनिक पद्धतीकडे वाटचाल करणे हेच कमिटीचं ध्येय असणार आहे। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय। भारताने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला 3-2 ने पराभूत केलं होतं। त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिना 1-1 ने बरोबरीत रोखलं होतं। तिसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाचा 2-0 ने धुव्वा उडवला। यासह ब गटात भारताने 7 गुणांसह टॉप स्थान मिळवलं। असं असताना भारताने उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्क केलंय, कारण अर्जेंटिनाने न्यूझीलंडला पराभूत केलं आणि त्याचा थेट फायदा आता भारताला झालाय। मॅथ्यू मॉट यांनी मंगळवारी इंग्लंड क्रिकेट संघाच्या मर्यादित षटकांच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आणि T20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद राखण्यात अपयश आलं। त्यांच्या जागी माजी सलामवीर मार्कस ट्रेकोस्टिकची अंतरिम आधारावर नियुक्ती करण्यात आली, पण अखेर चॅम्पियन भारताकडून इंग्लंडला T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत नॉकआउट केलं गेलंय।